हॅलो अँड अ ग्रेट वेलकम टू ऑल माय स्टुडंट्स आउट देअर. मी मानसी आपल्या सर्वांचं आज स्वागत करते. आज आपण आपल्या सेशनमध्ये द टेम्पेस्ट जी कहाणी आपण मागच्या वेळेस राहिली होती सुरुवात करायची ती आज सुरू करूया. टेम्पेस्ट जो की मूळतः एक प्ले आहे रिटन बाय विलियम शेक्सपियर. तर हे आज वाचणार आहे आपण. चला वाचूया द टेम्पेस्ट. सो चिल्ड्रन, फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करण्याच्या आधी द टेम्पेस्टचा अर्थ इथे दिलाय बघा, अ व्हायलेंट स्टॉर्म. ठीक आहे, तर म्हणजे की एक खूपच आक्रमक असा तुफान. तर टेम्पेस्टचा अर्थ असा तुफान झाला, खूप भयंकर तुफान. आता आपण स्टोरी वाचण्याची सुरुवात करायची. प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलान इन द किंगडम ऑफ नेपल्स. प्रॉस्पेरो हा काय होता? मिलान एक जागेचं नाव होतं, इथला ड्यूक होता. ड्यूक म्हणजे राजाच्या पदवीच्या खालची पदवी असेल असं मानून घ्या. तर ड्यूक होता इन द किंगडम ऑफ नेपल्स. तर नेपल्स या किंगडमच्या, नेपल्स या राज्याचा तो ड्यूक होता, म्हणजे फार मोठी पदवी होती त्याची. He was such a studious and learned scholar that he spent most of his time reading books, while his brother Antonio managed the business of ruling his dukedom. आता काय झालं की तो एक खूप स्टुडियस माणूस होता, म्हणजे त्याला पढायचा वाचायचा खूप शौक होता आणि एक लर्नेड स्कॉलर, खूप जास्त शिक्षित होता तो, चांगला सुशिक्षित होता, चांगला होता तो प्रॉस्पेरो माणूस. आणि इतका त्याला वाचायचा शौक होता की ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रिडिंग बुक्स, की तो आपला जास्त तर वेळ जो आहे पुस्तकं वाचण्यात जो आहे बितवत होता. जेव्हा की ह्याचा भाऊ जो होता एंटोनियो नावाचा, तो त्याचा सगळा बिझनेस आणि रुलिंग हिज ड्यूकडम, जितकंही रूल करणं आहे, ड्यूकडम म्हणजे जसं की आपण किंगडम म्हणतो तसं ड्यूकडम, तर ते तो बघत होता त्याचा भाऊ एंटोनियो. नाव एंटोनियो वॉज अ ट्रेचरस मॅन. ट्रेचरस म्हणजे काय? डिसलॉयल अँड डेंजरस, म्हणजे खतरनाक आणि ज्याच्यावरती आपण लॉयरली आपण विश्वास नाही करू शकत अशा प्रकारे. तर तो अशा प्रकारचा एक ट्रेचरस माणूस होता. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. आणि तो आपल्या भावाच्या जागी मिलानचा स्वतः जो आहे तो ड्यूक बनणं चाहत होता. त्याची इच्छा होती की तो स्वतः ड्यूक बने. इन फॅक्ट एंटोनियो वुड नॉट हॅव हेजिटेटेड टू किल प्रॉस्पेरो. तर हेही खरं आहे, तेवढंच सत्य आहे की एंटोनियो जो आहे त्यांनी बिलकुल पण हेजिटेशन नसतं केलं, बिलकुलही त्याला वेळ नसता लागला आपल्या भावाला प्रॉस्पेरोला हत्या करण्यात त्याची. बट ही न्यू दॅट द पीपल लव्ड देअर ड्यूक. पण त्याला माहिती होतं की तिथले जे लोक होते ते आपल्या ड्यूकला बहुत जास्त प्रेम करत होते, त्याला खूप मानत होते. अँड वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि ते जर यांनी त्याला मारलं असतं, हत्या केली असती, तर त्यांनी त्याला कधी क्षमा नसतं केलं, त्याच्या मर्डररला, त्याच्या हत्याराला. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ एलान्सो द किंग ऑफ नेपल्स. म्हणून अँटोनियोने काय केलं, जो नेपल्सचा किंग होता, जो राजा होता तिथला एलॉन्झो नावाचा, त्याच्याबरोबर त्यांनी साठगाठ केली. हु वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. आणि तो जो आहे प्रॉस्पेरोचा एनिमी पण होता, शत्रू होता तो. दे टूक प्रॉस्पेरो टू सी. ते दोघं मिळून काय केलं, त्यांनी त्याला समुद्रात घेऊन गेले. अँड वेन दे वर फार अवे फ्रॉम लँड, they put Prospero and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. तर ह्यांनी तिथे काय केलं की तिथे समुद्रात घेऊन गेले दोघे जण मिळून. आणि जेव्हा ते लोक लँडच्या खूप दूर चालले गेले, खूप खूप अगदी मध्येच्याही दूर, तर त्यांनी काय केलं, प्रॉस्पेरो आणि त्याच्या छोट्याशा बेबी डॉटरला, ताना बाळा होता तो, मिरांडा नावाची मुलगी होती त्याची, त्या दोघांना एका तुटलेल्या, ब्रोकेन म्हणजे तुटलेल्या, जुन्या अशा एका नावेवरती बसवून दिलं आणि सेल्ड अवे. आणि तिथे त्यांना मध्ये सोडून चालले आले, खूप दूर त्यांना सोडून, की ते परत न येऊ शकेल. आणि तुटलेल्या नावात बसवलं ताकी ते लोक, म्हणजे की त्यांचं जिवंत राहायचाही काही प्रश्न न उठे. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. आता अशा प्रकारे प्रॉस्पेरो आणि त्याची जी छोटीशी मुलगी होती, ते दोघं तिथे बिचारे एकटे राहून गेले इतक्या मोठ्या, इतक्या जे आहे वाईड सी मध्ये, की तिथे ते म्हणजे की त्यांना मराय करता ते लोक एकटं सोडून चालले गेले. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan with all its wealth and power. तर अशा प्रकारे त्यांना सोडून येऊन गेला आणि अँटोनियो आता तो ड्यूकडम ऑफ मिलान, म्हणजे जो ड्यूक बनून गेला तो मिलानचा, आणि सगळी त्याची पॉवर जी आहे आणि पैसा जो आहे तो सगळा त्याला मिळून गेला, अँटोनियोला, त्याच्या भावाला. नाव अमंग प्रॉस्पेरस courtiers was a true and loyal lord called गॉन्झेलो. आता बघा, चांगले माणसं असतात तर त्यांना चांगले माणसं अनेक भेटून जातात. तर अशाच प्रकारे त्याचा जो कोर्टियर होता, जे एक सभामध्ये जे अनेक जे लोक असतात जसे, तर तशा एक गॉन्झेलो नावाचा एक कोर्टियर होता, त्याचा सभासद होता एक त्याचा, जो की फार
एक खरा माणूस होता, वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड. आणि जो होता लॉयल होता, त्याच्यावरती विश्वास केला जाऊ शकत होता, अशा प्रकारचा एक होता. लॉर्ड होता तो, आणि त्याचं नाव होतं गॉन्झेलो. Out of love and loyalty for the rightful duke, Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes, and along with them Prospero's most valued possessions, his books. तर आता तो जो लॉर्ड होता गॉन्झेलो, तो खूप चांगला होता, आणि त्यांनी प्रेमाच्या पोटी, प्रेमाच्या पैकी, कारण की त्याला आपल्या त्याचा जो मालिक होता, म्हणजे जो ड्यूक होता, त्याच्याशी त्याला खूप प्रेम होता, आणि तो लॉयलही होता. तर भरोसेमंद होता, म्हणून त्यांनी काय केलं, त्याला जरासा थोडीशी त्याची भनक लागली की असं सगळं ह्याचा भाऊ करणार आहे. त्यांनी काय केलं की त्याच्या बोटमध्ये सिक्रेटली, त्यांनी त्याच्या नावामध्ये सिक्रेटली त्यांनी पाणी म्हणजे फ्रेश वॉटर म्हणजे चांगलं प्यायचं पाणी, फूड म्हणजे जेवण, कपडे, आणि त्याच्याच बरोबर अलॉंग दॅम प्रॉस्पेरोस मोस्ट व्हॅल्यूड पोझिशन्स, जे त्याच्या सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल किमती जे त्याचे पोझिशन्स होते त्याच्या पुस्तका, त्या सगळ्या त्याच्या बोटमध्ये ठेवून दिल्या. म्हणजे त्याला हे होतं की हा कसाही करून वाचून जाईल, त्याला ही उमेद होती. आणि त्यांनी म्हटलं की वाचेल तर त्याच्यानंतर त्याचं हे सगळं जे एक बेसिक नीड असते ते सगळं त्यांनी ठेवून दिलं होतं सामान गॉन्झेलोने. You can imagine the hardships faced by Prospero, cast adrift in an oarless boat with a baby girl to care for. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता की कशा प्रकारच्या परिस्थितीतनं, कशा प्रकारच्या दिक्कतातनं प्रॉस्पेरो गुजरला असेल, त्यांनी सामना केला असेल, ज्याच्यात की ओरलेस बोट म्हणजे की त्यात चप्पू पण नव्हते. नाव असते त्यात चप्पू असते ज्याने की असं चालवलं जातं, ते सुद्धा नव्हतं. तुटलेली बोट होती ती, एक लहान बाळ होतं त्याच्याबरोबर. तर हे सगळ्या बरोबर त्यांनी कसं म्हणजे की मॅनेज केलं असेल. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. पण तरी ते लोक भाग्यशाली होते की बोट जी आहे, जी नाव आहे, ती एक आयलंड वरती पोहोचली. आयलंड म्हणजे काय, टापू, द्वीप ज्याला म्हणतो आपण. आणि तिथे ते लोक सेफली म्हणजे की सुरक्षित प्रकारे तिथे लँड केले त्यांनी. द आयलँड वॉज अन एन्चॅन्टेड आयलँड. आता तो जो आयलँड होता, तो टापू होता, तो एक एन्चॅन्टेड म्हणजे की तिथे सगळं जादूनी भरलेलं होतं. म्हणजे की फार तिथे विस्मयकारी गोष्टी होत्या. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ एन इव्हिल विच सायकोरेक्स. कारण की वर्षानुवर्ष इथे एक विच, इव्हिल विच म्हणजे की खराब, जसं की आपण म्हणू शकतो की विच म्हणजे कसं डाकीन आपण म्हणतो ना, तर अशा प्रकारची एक होती जी की जादू करत होती, सायकोरेक्स नावाची. तर तिने वर्षानुवर्ष या टापूवरती आपलं राज्य केला. हु हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलंड. आणि तिने त्या आयलंड वरती कोणत्याही चांगल्या स्पिरिट्स, चांगल्या आत्मांना सगळ्यांना बंधक बनवून घेतलं. शी हरसेल्फ हॅड डायड बिफोर प्रॉस्पेरो अराइव्ह. ती स्वतः जे आहे प्रॉस्पेरो तिथे पोहोचला त्याच्या आधी ती मरून चुकलेली होती ऑन द आयलंड, त्या आयलंड वरती. बट द स्पिरिट्स रिमेन्ड ट्रॅप्ड इन द प्रिझन्स. पण त्याचे स्पिरिट्स होते, ज्या आत्मा होत्या, त्या तिथेच ट्रॅप होऊन राहून गेल्या, त्या तिथेच फसलेल्या होत्या त्याच्या प्रिझन मध्ये, त्याच्या ज्या आहे कैदमध्ये. द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलंड. ज्या मोठे मोठे जे वृक्ष होते त्याचे जे ट्रंक्स असतात म्हणजे जे रूट्स असतात सगळे त्यात ते आत्मा त्याच्या बंद होत्या. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मजिशियन. आता प्रॉस्पेरो फार मोठा मजिशियन होता, चांगला मजिशियन होता. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. कारण की त्यांनी आपलं जीवनभर जे आहे मॅजिकची, जादूची म्हणजे स्टडी केली होती, त्याच्या बाबतीत त्यांनी वाचलं होतं फार काही. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन्ड स्पिरिट्स. आता त्याचा हा जो जे त्यांनी पढाई केली होती, स्टडी, ही कामास आली, आणि त्यांनी त्या सगळ्या जितक्याही कैदमध्ये होत्या स्पिरिट्स, चांगल्या आत्मा, सगळ्यांना सोडवलं. ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. आणि ज्याच्यामध्ये त्या सगळ्या आत्मांमध्ये एरियल नावाचा जो एक स्पिरिट होता, जो आत्मा होती, ती त्याची चीफ होती सगळ्या आत्मांमध्ये, म्हणजे की त्यांचा एक समजून घ्या बॉस होता. द स्पिरिट्स वर सो ग्रेटफुल टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस्ड टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. आता ते लोक इतके जास्त त्याच्याकरता ग्रेटफुल होऊन गेले, थँकफुल होते, की त्यांनी त्याच्याशी प्रॉमिस केलं प्रॉस्पेरोला की ते लोक नेहमी त्याचं म्हणणं ऐकतील आणि ते तो जसं म्हणेल तसंच करतील. अशा प्रकारे ते सगळे स्पिरिट्स म्हणजे आत्मा म्हणाले. नेक्स्ट काय होतं आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू होतं. सो नाव वी विल स्टार्ट विथ अवर इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 3 बघा इंग्लिश वर्कशॉपचं. हु सेड टू हुम अँड व्हेन, म्हणजे कोणी कुणाशी म्हटलं. काही सेंटेन्सेस दिले आहेत, स्टेटमेंट्स आहेत काही. तर कोणी म्हटलं, कुणाशी म्हटलं, आणि केव्हा म्हटलं. व्हेन म्हणजे केव्हा. तर अँड यू शॅल बी माय क्वीन हा सेंटेन्स होता, एक हा एक स्टेटमेंट होता. फर्डिनंड सेड टू मिरांडा व्हेन ही फेल इन लव्ह विथ हर. तर हा स्टेटमेंट फर्डिनंड म्हणाला तो मिरांडाला जेव्हा तो तिच्याशी प्रेमात पडला होता. फॉलो मी आय शॅल टाय यू अप. तर हे कोणी म्हटलं की फॉलो मी,
म्हणजे की मला फॉलो कर, माझ्या मागे ये आणि मी तुला आय शेल टाय यू, मी तुला बांधून घेईन. प्रॉस्पेरो टू फर्डिनँड वेन ही प्रिटेंडेड टू बी अँग्री विथ फर्डिनँड. तर प्रॉस्पेरो आपल्या मुलीला फर्डिनँडला म्हणाला जेव्हा आणि तो तिला असं प्रिटेंड करत होता, दाखवत होता, दर्शवत होता की तो तिच्याशी रागवलेला आहे. प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव. हे कोण म्हणाल होते की प्लीज जो स्टॉर्म आहे, तुफान आहे, त्याला आत्ताच स्टॉप करा, एंड करा. मिरांडा सेड टू अ फादर, मिरांडा सेड टू प्रॉस्पेरो पण लिहू शकता. मिरांडा आपल्या वडिलांना म्हणाली वेन शी सॉ द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स. जेव्हा तिने त्या जहाजला पाहिलं की ती इतक्या मोठ्या वाईल्ड वेव्स मध्ये म्हणजे की तरंगांमध्ये आहे, तर तेव्हा तिने म्हटलं आय हॅव सर्व्ड यू फेथफुली ऑल दीज इयर्स. तर म्हणजे की मी तुम्हाला इतक्या वर्षापासून तुम्हाला मी पूर्ण फेथफुली आपल्या मनापासून मी तुमचं सर्व करतोय, तुमचं लक्ष ठेवतोय. कोण म्हणाले? एरियल टू प्रॉस्पेरो. एरियल म्हणाला होता, एरियल आता आपण वाचलं होतं की जो की एक चांगली स्पिरिट होता. टू प्रॉस्पेरो, प्रॉस्पेरोला म्हणाला वेन ही आस्क्ड एरियल टू ब्रिंग फर्डिनँड, जेव्हा तो म्हणाला की फर्डिनँडला इथे घेऊन ये. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स. हे कोण म्हणतं की मला आता माझ्या जे पाप आहे त्याचं जे आहे सगळं पनिशमेंट मिळून गेलेलं आहे. अलेन्झो सेड टू प्रॉस्पेरो, तर अलान्झो म्हणाला तो प्रॉस्पेरोला वेन ही रिअलाइज दॅट ही हॅड लॉस्ट हिज सन, जेव्हा त्याला असं कळलं की त्यांनी आपला मुलाला जे आहे हरवून दिले, म्हणजे की तो त्याला खोवून चुकला आहे. व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. हे कोण म्हणाले की जे मी आता केलंय ते तुझ्या भलाई करता केलंय. प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर वेन शी रिक्वेस्टेड हिम टू क्वेल द स्टॉर्म. तर प्रॉस्पेरो आपल्या मुलीला मिरांडाला म्हणाला होता जेव्हा ती त्याला विनंती करत होती की जो स्टॉर्म आहे, तुफान आहे, त्याला थांबवून द्या. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलँड. हा लास्ट जो सेंटेन्स आहे, हा कोणी म्हटलं होतं की ती जी आहे आयलँडची म्हणजे की त्या द्वीपची एक गॉडेस देवी आहे. फर्डिनँड टू हिमसेल्फ, फर्डिनँडनी स्वतःशी म्हटलं होतं वेन ही सॉ मिरांडा फॉर द फर्स्ट टाइम, जेव्हा त्यांनी मिरांडाला पहिल्यांदा पाहिलं होतं. आता बघा काही साईड क्वेश्चन्स घेतलेले आहेत आज मी. व्हॉट इव्हिल डीड डिड अँटोनियो डू टू बिकम अ ड्यूक हिमसेल्फ. स्वतः ड्यूक बनायकरता अँटोनियोने काय असे पाप केले होते, कोणते खराब काम केले होते. अँटोनियो कन्स्पायर्ड विथ द किंग ऑफ नेपल्स अलोन्झो, तर त्यांनी कन्स्पायर केलं होतं त्याच्या बरोबर मिळून, अलोन्झो बरोबर मिळून, जो की नेपल्सचा किंग होता, टू टेक हिज ब्रदर्स ड्यूकडम, ताकी तो त्याचं आपल्या भावाचं ड्यूकडम म्हणजे की सगळं राज्य वगैरे हडपून घे. दे टूक प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा फार अवे फ्रॉम लँड. तर त्यांना धरतीपासून म्हणजे लँड पासून खूप दूर घेऊन गेले होते समुद्रामध्ये. दे लेफ्ट देम इन अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. आणि त्यांना एक अशा तुटलेल्या आणि जुन्या नावेत सोडून ते लोक परत येऊन गेले. व्हॉट हॅड द फेथफुल लॉर्ड गोन्झॅलो डन टू हेल्प प्रॉस्पेरो. तर गोन्झॅलोनी काय केलं होतं, लॉर्ड गोन्झॅलोनी आपल्या प्रॉस्पेरोला वाचवाय करता या त्यांची मदत कराय करता. Out of his love and loyalty for the rightful Duke Prospero, Gonzalo had secretly placed fresh water, food and clothes and most valued possessions, his books, in the boat to help Prospero. तर अशा प्रकारे हे पण वाचून चुकलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी हेल्प केली. सी ऑल दीज क्वेश्चन्स आर व्हेरी युजफुल वेन देअर इज अ म्हणजे की टेक्स्ट तुम्हाला येतो, पॅसेज येतो जेव्हा की आणि त्याच्याशी रिलेटेड जेव्हा क्वेश्चन्स येतात, तर तेव्हा हे क्वेश्चन्स येतात तुमचे साईडचे आणि तेव्हा हे तुम्हाला युजफुल राहतील समजायला आणि लिहायला. व्हॉट गुड डीड डिड प्रॉस्पेरो डू ऑन द एन्चेंटेड आयलँड. त्या जे आहे रहस्यमयी त्या आयलँड वरती चांगलं काम काय केलं प्रॉस्पेरोनी. द एन्चेंटेड आयलँड वॉज अंडर द स्पेल ऑफ सायकोरॅक्स अ डेड विच. तर ते त्या एका मेलेल्या विचच्या ह्याच्यामध्ये होतं, जादूमध्ये होता तो आयलँड सायकोरॅक्सच्या. प्रॉस्पेरो सेट फ्री ऑल द इम्प्रिझन गुड स्पिरिट्स ऑन दॅट आयलँड. तर त्यांनी सगळ्या चांगल्या आत्मांना फ्री केलं. अँड कंपेल देम टू फॉलो हिज ऑर्डर्स. आणि त्यांनी सगळ्यांना आपले ऑर्डर्स मानायला बाध्य काय केलं, म्हणजे सगळे स्वतःच मानत होते त्याची गोष्ट. बिंग अ गुड मॅजिशियन ही कुड डू इट. सो ऑल द स्पिरिट्स वर ग्रेटफुल अँड ओबिडियंट टू हिम. तर म्हणून चांगले स्पिरिट सगळे त्याचे ओबिडियंट होते आणि त्यांची गोष्ट ऐकत होते. हु वॉज एरियल. एरियल कोण होता. एरियल वॉज द चीफ ऑफ द इम्प्रिझन्ड स्पिरिट्स. सगळ्यांचा चीफ होता तो. तर आज आपण साईड क्वेश्चन्स बघितले आहेत आणि इंग्लिश वर्कशॉपचेही काही क्वेश्चन्स बघितले आहेत. हे सगळे तुम्ही नीट प्रकारे समजा आणि समजून यांना. तर आपला आजचा इंग्लिशचा हा सेशन आपला इथेच फिनिश होतोय. आज आपण जितकंही काही आजच्या याच्या सेशन मध्ये वाचलेलं आहे, स्टोरी वाचली आहे आणि जितकंही काही इंग्लिश वर्कशॉप आणि साईड क्वेश्चन्स वाचले आहेत, सगळ्यांना नीट तुम्ही वाचा आणि समजायचा प्रयत्न करा. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.